व्हिडिओच्या सुरुवातीला एक नम्र विनंती आहे, की माझा अनुभव तुमच्यावर मी शेअर करतोय. माझा माझा प्रवास, माझी जर्नी म्हणूया आपण सुरुवातीला मी तुमच्यावर शेअर करणार आहे. माझे वैयक्तिक प्रामाणिक मत मी मांडणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतरच कन्क्लुजनला तुम्ही या. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य पाहिजे. बरोबर आहे की नाही सांगा बघू? बरोबरच आहे. चला मग आता सुरुवात करूया व्हिडिओला. मी या व्हिडिओमध्ये फक्त पालक अपेक्षित ठेवतोय, की पालक वर्गच हा व्हिडिओ बघतोय. तरी देखील तुम्ही जर सीईटीची तयारी आता करत असाल, तर हा व्हिडिओ स्किप करा. तुमच्यासाठी नाहीये. पण जर तुम्ही 10th ची एक्झाम दिली असेल किंवा तुम्ही 8वी 9वी ला असणारे स्टुडंट असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया. चला ठीक आहे. हा माझाच फोटो आहे. तुम्हाला माहिती आहे. मी महेश सर. 10वी पर्यंत नो डाउट मी वन ऑफ द ब्रिलियंट स्टुडंट होतो. म्हणजे 5वी, 6वी, 7वी तर विचारूच नका. वर्गात पहिला नंबर. 8वी 9वीत संगत थोडीशी बिघडली, अभ्यासात मागे आलो. पण नशिबानं 10वी विट्याला बदली झाली. विटा हा सांगली जिल्ह्यातील एक तालुका आहे. मग महात्मा गांधी विद्यालय आणि हा व्हिडिओ बघणारे जर विट्यातील कोण असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. दी बेस्ट हायस्कूल मला मिळालं. मग 8वी 9वीचं चांगलं नव्हतं का? होतं. माझं चुकलं होतं. मग अभ्यासापेक्षा खेळण्यावर, स्पोर्ट्समध्ये माझा जास्त भाग झाला होता. म्हणजे तेही माझ्या आयुष्यासाठी गरजेचं होतं. कारण 5वी, 6वी, 7वी पर्यंत मी एकदम जाड होतो. 8वी 9वी ला मग मी 100 मीटर, 400 मीटर, भालाफेक, गोळाफेक, शाळा सुटली की ग्राउंडवर होतो मी. अभ्यास कमी केला होता. अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं होतं. 10वीत कुठं होतो मी? विट्याला. मी तुम्हाला सांगतो शाळेतले सगळे शिक्षक बेस्ट होते. त्याचबरोबर यादव सरांचा क्लास लावला होता मी. एक्स्ट्राऑर्डिनरी सर. त्यांचाही मी आवडताच होतो. म्हणजे मी एकटा नाही, बरीचशी मुलं होती. पण मी सुद्धा वन ऑफ द बेस्ट होतो. मग 10वी मला खूप चांगले मार्क पडले. आजही रिझल्टचा दिवस आठवतोय. माझे पालक म्हणजे माझे आई-वडील, जास्त करून वडील, त्यांच्या नजरेत माझ्याविषयी म्हणजे ते माझ्याकडे ज्या अभिमानानं बघत होते ना, त्याच्या मित्रांशी गप्पा मारत होते. म्हणजे इतके खुश होते ना, की विचारूच नका. मी तुम्हाला सांगू का? त्याच विषय मला बोलायचा आहे. मी माझ्याकडून काय चुका झाल्या हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे. ऑब्व्हियसली 10वी खूप चांगले मार्क असल्यामुळं साताऱ्यामध्ये वन ऑफ द बेस्ट क्लासमध्ये मी ऍडमिशन घेतलं. तोही क्लास चांगलाच होता. पण झालेल्या गोष्टी आता मी शेअर करतोय ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. माझे फक्त मार्क चांगले होते. माझं बेसिक नॉलेज एकदम कमकुवत होतं. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर विचारलं 8वी, 9वी, 10वी तर मला एकही प्रश्न येत नव्हता. कारण माझी अभ्यासाची मेथड होती. डोक्यात एंटर करा. जो पेपर आहे त्याची माहिती. पेपर झाला की ते डिलीट करा. म्हणजे समजा अल्जेब्राचा पेपर आहे तर अल्जेब्रा एंटर करा. अल्जेब्राचा पेपर लिहा. पैकीच्या पैकी मार्क मिळवा. 2 दिवसांनी जॉमेट्रीचा पेपर आहे. अल्जेब्रा डिलीट करा. जॉमेट्री डोक्यात एंटर करा. पुन्हा जॉमेट्री सुद्धा डिलीट. मार्क्स पडलेत की चांगले, पण नॉलेज नाहीये. एक्सपान्शनचे फॉर्म्युले नाही. मेन्सुरेशनचे फॉर्म्युले येतात का? नाही. वर्ड प्रॉब्लेम एखादा येतोय का? नाही. म्हणजे मला जमत नव्हतं. पण मार्क चांगले. एक्स्ट्राऑर्डिनरी अकॅडमीत प्रवेश मिळाला. मग तिथं गेल्यावर काय झालं माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. ओके. मग पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय झालं माझ्या बाबतीत नीट सांगतो, की मला ना जमेना झालं. मराठी मीडियम नंतर 11वी-12वी पूर्णपणे इंग्लिश मीडियम जमेना. टेस्ट चुकवायला लागलो. पण पालकांना मी अंधारात ठेवलं होतं. टेस्ट झाली का? झाली. मार्क्स चांगले पडलेत. पण पालकांना एक विश्वास निर्माण झाला होता माझ्यावर, की 10वी मुलानं चांगला स्कोर केलेला आहे. म्हणल्यावर तो आता करतोय अभ्यास. पालकांना मी अंधारात ठेवलं होतं. तुम्ही एक काळजी करा. पहिली सूचना तुम्हाला. तुम्ही तुमच्या मुलाला जेईसाठी कोणत्याही अकॅडमीत प्रवेश घ्या, पण त्याचा वेळच्या वेळेस फॉलोअप घ्या. तुम्ही वेळ काढून क्लासमध्ये जावा. त्याचा परफॉर्मन्स चेक करा. कुठं मागं पडत असेल तर तुम्ही तुम्ही बोला क्लासच्या ओनरशी किंवा मॅनेजमेंटशी किंवा स्टाफशी, फॅकल्टीशी म्हणतो ना आपण. तुमचं रोजचं जाणं-येणं असेल क्लासमध्ये. रोज नाही गरज. आठवड्यातून 1 दिवस क्लासला व्हिजिट करायची आहे. मी माझ्या पालकांना अंधारात ठेवलं होतं. दुसरी गोष्ट झालं काय, की 11वी बघता-बघता संपून गेली. 11वीत मी सगळ्या विषयात फेल झालो. 35, 35, 35 मार्क. पास केलं होतं मला. पण मला माहिती आहे पेपर काय लिहिले नव्हते मी. कॉलेजनं ढकललं वरती 12वीत. रिझल्टच्या दिवशी आईनं विचारलं, "कुठं चाललाय रिझल्ट घ्यायला?" "हो." रिझल्ट घेऊन मी आलो. आईनं विचारलं, "किती मार्क पडले?" मला पडले होते 41%. मी बऱ्याच वेळा ही गोष्ट कबूल केली. YouTubeवर बोलतोय मी. मी काय IIT नाहीये, गोल्ड मेडलिस्ट नाहीये. मी एक नॉर्मल स्टुडंट होतो. चला ठीक आहे. अडचणीत असणारा स्टुडंट आणि माझ्यासारखे ना लाखो आहेत दरवर्षी. दरवर्षी मी हे बघतोय म्हणून हा व्हिडिओ आता बनवतोय बरं का. पण मी घरी सांगितलं, की मला 84% पडलेत. रिझन सांगू का?
आता हा पॉइंट पालकांनी लक्षात ठेवायचा आहे. माझ्या वडिलांचा 8 महिन्याचा पगार जेवढा होता, तेवढी त्या क्लासची 1 वर्षाची फी होती. मी बघितलं होतं, मला माहीत होतं, आर्थिक परिस्थिती पप्पांची एवढी स्ट्रॉंग नाहीये. त्यांनी फंडातून पैसे काढून क्लासची फी भरली हे मला माहीत होतं. मग असं असताना मी पप्पांना हा रिझल्ट कसा सांगू? मी खूप तणावात होतो. मी डेअरिंग करून खोटं बोललो. मार्क लिस्ट लपवून दिली. मी म्हटलं देत नाहीत कॉलेजमध्ये मार्क लिस्ट. काय बोललो मी पालकांना? खोटं बोललो. कॉलेजमध्ये मार्क लिस्ट देत नाहीत. देतात, देतात. पण 10वी पर्यंत कसं असतं? युनिट टेस्ट, पालकांची सही, तो प्रकार आता बंद होणार आहे. तुम्हाला एस-एम-एस वगैरे येतील आणि त्या एस-एम-एसवर भरोसा ठेवू नका. तुम्ही क्लासेसवर व्हिजिट द्या. पहिली गोष्ट. आता झालं काय? खोटे मार्क सांगितले. खोटे मार्क सांगितले. मी पप्पांशी खोटं बोललो, आईशी खोटं बोललो. पण खोटे मार्क सांगितले. मग झालं काय? की आता क्लास कसा बदलायचा? कसं सांगायचं की मला त्या क्लासमध्ये समजत नाही. मग जर पप्पांनी विचारलं, की "एवढे मार्क कसे पडले?" तर आपलं बिंग फुटू शकतं ह्या भीतीनं परत तोच क्लास. तसंच राहिलो मी आणि सांगू का तुम्हाला 12वीत सुद्धा माझा रिझल्ट तसा चांगला लागला नाही. पण शेवटच्या 2 महिन्यात आता मी माझी स्टोरी थांबवणार आहे इथं बरं का. शेवटच्या 2 महिन्यात मी म्हटलं, "आता पप्पांनी मारलं तरी काही हरकत नाही. त्यांना सांगूया हे जमेना झालंय. मी यावर्षी पेपर देणार नाही." मला वाटलं आता फटके बसतील, ओरडतील. पप्पा नाही ओरडले. त्यांनी सपोर्ट केला. ते म्हणले, "आपण मग दुसरा क्लास बघूया का?" तो माझ्यासाठी फार मोठा धक्का होता. मग का नाही मी 11वीतच बोललो. मला माझ्यावरच राग आला होता. का नाही पप्पांना मी सांगितलं, की होत नाहीये. त्याच वेळेस क्लास बदलता आला असता. ही चूक झाली माझी. तुमची मुलं सुद्धा या ओझ्याखाली असतात. 3,00,000 भरलेत, 5,00,000 भरलेत. आज पण तशीच कंडिशन आहे. जेव्हा एखादा पालक एखाद्या क्लासमध्ये ₹3,00,000 भरतोय, तेव्हा कदाचित तो त्याचा अर्ध्या वर्षाचा पगार असू शकतो. इथे सगळेच काय हायर क्लास नाहीयेत. नॉर्मल पालक आहेत. क्लासच्या फी आता आणखीन एक नवीन पॅटर्न सुरू झालाय. माझ्याकडे एक ॲडमिशन आहे. ओके, कोल्हापुरात. स्टुडंटचं नाव आता रिव्हील करत नाही मी. त्यांचा XYZ क्लास होता अकॅडमी. तर शॉकिंगली माझ्या लक्षात आलं त्यांच्या सांगितल्यानंतर आता आता क्लासेसवाल्यांनी लोन सिस्टम केले. बँकांशी टाय अप केलाय. तुम्ही फक्त सही करा, तुमचं लोन सँक्शन. किती क्लासची फी आहे? 6,00,000 लोन सँक्शन तुम्ही हप्ते भरायचे. भयानक प्रकार आहे, भयानक. आणि एवढं भरून काय होणार आहे हे पुढे आपण डिस्कस करूया आपण. मग ठीक आहे, मग शेवटच्या 2 महिन्यासाठी मला केळकर सरांचा क्लास मिळाला. सिंपल, सिंपल छोटासा क्लास होता. सरांनी दिवसभर आमचे क्लासेस घेतले आणि मला निदान 68 का 67% मार्क मिळाले. 68च होते लक्षात घ्या. 68% मिळाले. मी तुम्हाला सांगू का? सुरुवातीपासून तुम्ही केळकर सरांच्याकडे असतो तर? नाही. आता काय होतंय सांगतो. मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. मी दिवसभरात 2 ते 3 नाही 4 ते 5 स्टुडंटना भेटलोय. सगळ्या स्टुडंटला 10वी ला 90 टू 95 प्लस असे पर्सेंटेज मिळणार आहे. पण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. कुठलाही प्रश्न विचारला नाही येत. मॅथ्स मधले फॉर्म्युले विचारले, एरिया व्हॉल्यूमचे फॉर्म्युले येत नाहीयेत. न्यूटनचे लॉ विचारले, नाही येत त्यांना लक्षात घ्या. एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला जो 9th स्टँडर्ड मध्ये झालाय, नाही येत. फॉर्म्युले विचारले फिजिक्स मधले, हीट टॉपिकचं एखादं न्यूमेरिकल दिलं, सर मी तो टॉपिकचे न्यूमेरिकल केलेच नाहीत, अशी मुलांची उत्तर येतायत आणि हे शॉकिंगली मग मला माझा भूतकाळ आठवतोय. हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवतोय. भले त्याला व्ह्यूज येऊ देत, नाही येऊ देत. निदान काही काही पालकांना जर जाणीव झाली तर फार बरं होईल. जर आपल्या मुलांचं बेसिक नॉलेज कच्चं आहे. मराठी, संस्कृत, हिस्ट्री, जिओग्राफी, इंग्लिश पैकीच्या पैकी मार्क आहेत. याच्यात पैकीच्या पैकी मार्क आहेत. त्यामुळे पर्सेंटेजचा फुगा फार मोठा होतोय. जेईची स्वप्न बघितली जातायत. का का नाही बघायची? का नाही बघायची जेईची स्वप्न? बघायचे जेईची स्वप्न. अटेम्प्ट करायचा आहे. पण मुलांना काय वाटतंय? मुलांना असं वाटतंय, की मला कोचिंग क्लास शिवाय ऑप्शन नाहीये. कोचिंग शिवाय ऑप्शन नाहीये. त्यामुळं आई आणि मुलगा किंवा आई आणि मुलगी ऑब्व्हियसली पालक बऱ्यापैकी जॉबमध्ये, बिझनेसमध्ये आहेत. काही बऱ्याच ठिकाणी आई सुद्धा सर्व्हिस करते. त्यातून वेळ काढून हे पालक कुठं जातायत? क्लासेस शोधतायत. रोज आज हा क्लास बघूया, उद्या तो क्लास बघूया, इकडे जाऊया, तिकडे जाऊया. तुमचं चाललंय क्लासेसचं संशोधन. तुम्ही अंधारात आहात. तुमचं क्लास शोधण्याचं काम चाललंय आणि तुम्हाला समजत नाहीये, की दिवसभर मुलगा सध्या काय करतोय? तर तो करतोय तारक मेहता का उलटा चष्मा बघतोय दिवसभर. तो मोबाईलमध्ये गेम खेळतोय. तुम्ही त्याला काही बोलत नाहीयेत. का? जी चूक माझ्या पालकांनी केली तुम्ही करताय का? 10वीत त्यानं केलाय हो अभ्यास. मी सुद्धा रात्रभर जागून अभ्यास केला होता 10वीच्या एक्झामच्या वेळेस.
ते बघून पालक खूप खुश व्हायचे. "अरे वाह! पोरगं अभ्यासाला लागलं." पण नंतर माझं मोमेंटम सगळं ब्रेक झालं होतं. तुमच्या मुलांच्या बाबतीत पण ते होतंय का बघा. 10वी ची परीक्षा होऊन 15 दिवस झाले. 15 दिवसात किती अभ्यास केला? एक लाईन वाचली नाही मुलांनी. अधोगतीनं वाटचाल सुरू आहे. जे-ई-चं स्वप्न आहे ना, मग माझं काय म्हणणं आहे बघा, इथं पाहिजे डिसिप्लिन. तुम्ही कुठल्याही अकॅडमीत घेतलं, फॉलोअप पालकांना घ्यायचं मी अगोदर सांगितलंय. फीज एकदम भरू नका. फीसाठी लोन घेऊ नका. 3-3 महिन्याच्या ब्रॅकेटमध्ये फीज भरा. 3 महिन्याला फॉलोअप घ्या. मुलांशी डिस्कशन करा. आणि आता सांगतो, जे होणार आहे ते सांगतो. तुम्ही कुठल्याही IIT JEEच्या अकॅडमीत जावा, तर पहिले 3 महिने तुम्हाला सांगणार आहे, की आम्ही बेसिक घेणार आहे. आम्ही ब्रिज कोर्स घेणार आहे. आम्ही फाउंडेशन लेक्चर्स घेणार आहेत पहिले 3 महिने. त्याच्यानंतर आम्ही ठरवणार, की तुमचा मुलगा जे-ई-ला कॅपेबल आहे का सी-ई-टीला. बघा, म्हणजे 3 महिन्यानंतर त्यांच्या ज्या टेस्ट सुरू होतील, त्याच्या परफॉर्मन्सवर ठरणार आहे. म्हणजे तुम्ही आता जे-ई-साठी अकॅडमी लावताय, पण तिथं टेस्ट होणार आहेत आणि त्या टेस्टनुसार तुम्हाला बॅचेस दिल्या जाणार. ही काळ्या दगडावरची रेष आहे. अलिखित सत्य आहे आणि तिथं त्या क्लासमध्ये जर तुमचा मुलगा खालच्या डिव्हिजनमध्ये असेल, तर तुम्ही जे-ई-चा आग्रह करायचा नाही. तुम्ही असं म्हणायचं नाही, माझ्या मुलाला ट्राय करायचे जे-ई-ला. सी-ई-टीला तुम्हाला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. तुमच्या मुलाला जे जमत नाही. पण पहिले 3 महिने बेसिक, फाउंडेशन, ब्रिजच्या नावाखाली तुम्हाला सोपेच पॉइंट शिकवले जाणार आहेत जे-ईच्या क्लासमध्ये. मग सुरुवातीला मुलांचा कॉन्फिडन्स हाय असणार आहे. ओके. मग त्याच दरम्यान तुमच्याकडून कदाचित 11th प्लस 12thच्या फीची डिमांड होईल. ते तुम्ही लोन घेऊन सुद्धा भरू शकता असं सांगण्यात येईल. डिस्काउंट थोडा देण्यात येईल. तुम्ही ते भावनेच्या भरात मुलांना मुलगा म्हणणार जमतंय मला. आणि त्याच्यानंतर मात्र बऱ्याचशा विचित्र गोष्टी घडतील. स्पीड वाढेल, सगळ्या गोष्टी घडेल आणि हे मग चुकतंय. मग इथं मुलगा तणावात जातोय. त्यावेळेस तो घरातल्यांशी बोलत नाही. तेव्हा तुमचं पालकांचं लक्ष हवं आहे. मी अगोदरच सांगतोय आता ह्या गोष्टी मला काही लोकांना पटणार नाहीत. सांगतो. माझं एक वाक्य महत्वाचं आहे. तुम्हाला जर जे साठी अकॅडमी जॉइन करायची असेल, तर तुम्ही टॉपच्याच डिव्हिजनमध्ये राहिलं पाहिजे. आता काहींना हा अनुभव असेल, तर तुम्हाला कमेंटमध्ये प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्या बाबतीत काय अनुभव आला असेल, जर सीनियर्स काही बघत असतील तर. म्हणजे काय होतं, की अकॅडमीजमध्ये साधारण 1000-1500 मुलं असतात. असतात. टॉपच्या क्लासेसमध्ये 1000 प्लस मुलं असतात. म्हणजे एक्स-वाय-झेड क्लासचं नाव घेत नाही मी. समजा 1 टू 15 डिव्हिजन असतात. होय. असतात. आणि त्यातल्या टॉपच्या काही डिव्हिजनच फक्त ज्या असतात ना, त्या च्या मुलांसाठी असतात. मग ते कसं वर्गीकरण करतात सांगू का? पहिल्या टॉपच्या डिव्हिजन जे मेन्स नाही ॲडव्हान्सच्या मुलांच्या. नंतर जे मेन्सच्या लेव्हलच्या मुलांच्या आणि बॉटमला ज्या डिव्हिजन असतात ना, त्यांना सोडतात वाऱ्यावर. त्यांच्याकडे काहीही लक्ष दिलं जात नाही. आणि याच्यामध्ये ब्रिलियंट मुलं आहेत, की जी माझ्याकडे रिपीट करायला येतात. सगळीच येत नाहीत, पण माझ्याकडं रिपीट करायला आलेल्या मुलांकडूनच मी हे सगळं जाणून घेतलंय. मोठ्या-मोठ्या अकॅडमीतून मागं पडला की पडला. तुम्हाला जर असा निरोप आला अकॅडमीतून, की तुमचा मुलगा जे कॅपेबल नाही, आम्ही त्याला सी-ई-टीकडे शिफ्ट करतोय, की समजायचं क्लासवाल्याने तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय. संपला विषय. नाही, मग काय होणारच नाही. मग आणखीन महत्वाचं, पहिली गोष्ट म्हणजे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. साठीच प्रिपरेशन करायचं. माझा व्हिडिओ शेवटी मी मुलांसाठी सांगणार आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या तुम्ही समजून घ्यायच्यात पालकांनी. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही जे-ईच्या अकॅडमीमध्ये बोर्डसाठी प्रिपरेशन करून घेतलं जाणार नाही. 2 वर्ष तुमची मुलं आपल्या पुस्तकांना हात लावणार नाहीत. टेक्स्टबुक आपल्या मंडळाची. कॉलेज तुमचं लोकलच असणार आहे. एक्सटर्नल तुम्ही डमी कॉलेज घेणार आहे. 12वी एक्झाम स्टेट बोर्डमधून द्यायची आहे बोर्डची एक्झाम. त्याचा क्रायटेरिया 75% चा असतो जे-ईला जायला ॲडव्हान्स त्या तुमच्या IIT जाण्यासाठी. पण जर बोर्डची तयारीच केली नाही, तर तुमचा मुलगा 75% आणणार कुठून? पॉइंट लक्षात आला का? त्यामुळे अकॅडमीच्या भरोश्यावर राहू नका. बोर्डची तयारी सुरुवातीपासून करा. त्यासाठी YouTubeवर काय तुम्हाला गाईडन्स लागणार आहे? तर कुठले चॅनल इम्पोर्टंट आहेत? सगळी माहिती आम्हाला विचारा ना. आम्ही गाईडन्सला तुमच्यासाठी आहेच रे बाळांनो. हा व्हिडिओ बनवतोय ना मी याच्या मागचं कारण आहे. एक पालक मला भेटायला आले. त्यांच्या मुलासाठी 11 साठी. त्यांनी जे किस्सा सांगितला त्यांचा एक रिलेटिव्ह कोकणात आहे. पुण्यात बेस्ट क्लासमध्ये ठेवलं होतं त्याला. तो मुलगा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे 10वी पर्यंत. टॉपरच होता. पण 11वी-12वी त्या पुण्यातल्या बेस्ट क्लासमध्ये त्याला जमलं नाही. ओके. नाही जमलं. नाही जमलं. ठीक आहे. पण गेल्या वर्षी जमलं नाही. 82 पर्सेंटाइल पडले जे-ईच्या मेन्समध्ये. टॉपर स्टुडंट. ओके.
पण सगळ्यात इम्पॉर्टंट की बोर्डच्या एक्झाममध्ये पण त्याला 75 चा क्रायटेरिया पूर्ण करता आला नाही. मग यावर्षी परत त्यानं बोर्डची एक्झाम दिली, पण जेईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये 68च पर्सेंटाइल आले. पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलाय मुलगा. मग ते मी त्यांना इमिडिएटली म्हणलं, "कोकणात आहे ना, आणा. यावर्षी सीईटीची अजून एक्झाम आहे. वेळ आहे 15-20 दिवस. मी त्या 15 दिवसात ना त्याचा कॉन्फिडन्स वाढवतो. आपली मुलं हुशारच आहेत. त्यांना फक्त कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. सीईटीत चांगला रिझल्ट लागतोय. लागतोय. फक्त कॉन्फिडन्स. त्यामुळं बोर्डची तयारी करून घेणार नाहीयेत अकॅडमीवाले पहिले लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःहून करायचंय. आणि हे लक्षात घ्या, की पहिल्यांदा लॉग टेबल तर शिकून घ्या रे बाळांनो. लॉग टेबल तरी. YouTubeवर लॉग टेबलचे भरपूर व्हिडिओ आहेत. माझे एकट्याचे नाही आहेत. खूप खूप चॅनल आहेत. हे लॉग टेबल तुम्हाला अकॅडमीत शिकवणार नाहीयेत. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं ब्रेन वॉश कुठं केलं जाणार आहे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही कुठल्याही अकॅडमीत प्रवेश घ्यायला जाताय, तेव्हा तुम्हाला असं सांगितलं जातं, की जेईचीच एक्झाम दी बेस्ट एक्झाम आहे. तुम्ही या एक्झामकडे बघूच नका. बघूच नका. जेईई केलं की एम-एस-टी-सी-टी होऊनच जाणार रे. कशाला एम-एस-टी-सी-टीची वेगळी तयारी करायची गरज आहे? चुकतंय. हे केलं तर हे होणार आहे. आणि तुम्ही जर टॉपच्या डिव्हिजनमध्ये नसाल, तर याचा अर्थ तुम्ही हे करणारच नाहीये. मग याची तयारी ते तयार करून घेणारच नाहीयेत. अकॅडमी या सीईटीसाठी नाहीच आहेत. त्या जेईईचेच क्लासेस आहेत. ते तुम्हाला वेगळं काढतायत. ते फक्त टॉपर्सकडे लक्ष ठेवतायत. बघा मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या लक्षात येतायत का पॉइंट? हे समजून घ्या. हे समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, की तुम्हाला बोर्डची तयारी स्वतःहून करायची आहे. स्वतःहून आणि ते असताना तुम्हाला रिटर्न प्रॅक्टिस करायची आहे. मग त्यासाठी एक सल्ला देतोय. तुमचे जे डमी कॉलेजमधून घेताय, जिकडे मुलगा कधीच जात नाही ना, त्यांचे पेपर तरी सॉल्व्ह करून घेतले पाहिजेत. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये 2 ते 3 प्रिलिम एक्झाम घेतो. मग त्यावेळेस त्यांना वेळ देतो मुलांना. हां, आज फिजिक्सचा पेपर झाला, पण तो 8 दिवसापूर्वी अगोदर सांगतो की फिजिक्सचा पेपर होणार आहे. 8 दिवस त्याच्यावर अभ्यास करून घेतो. पुन्हा केमिस्ट्रीला 4-5 दिवस सुट्टी, पुन्हा मॅथ्सला सुट्टी. सुट्टी म्हणजे सुट्टी नाही, अभ्यास करून घेऊन मग टेस्ट घेतो. कारण आपल्या मुलांना डायरेक्टली रोज एक पेपर ठेवला तर ते जमणार नाहीये. मग पहिली गोष्ट तुमचं ते पण लक्षात आलं, की बोर्डची प्रिपरेशन आपल्याला करायची आहे. बरं आणखीन महत्वाचं, सगळ्यात महत्वाचा तुम्हाला एक सल्ला देतोय मी, सगळ्यात महत्वाचा. की तुमचा मुलगा जर म्हणत असेल, "नाही मला जेईच करायचंय," तर त्याला तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. पुढं आयुष्यात तो स्टुडंट तुम्हाला म्हणू शकतोय, की "मला जेईई करायचं होतं. माझ्या पालकांनी मला करून दिलं नाही. त्यांनी मला सीईटीवर फोर्स केला, त्यामुळे माझं नुकसान झालं." त्याला घेऊ दे अनुभव. हे पण मी कटू सत्य सांगतोय. होऊ दे नुकसान आपलं, भरूया आपण फी. पण एका वर्षाचीच फी भरा आणि वर्षाच्या एंडला मग मुलांना पण मी रिक्वेस्ट करतोय इथं, की काय, की आहे ते पालकांबरोबर डिस्कशन करा. जमतंय का नाही? नसेल जमत तर वेळीच सीईटीकडे शिफ्ट व्हा. माझ्याकडे गेल्या वर्षी एक स्टुडंट होती, एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होती. ठाण्याची स्टुडंट होती, संस्कृती. तिनं वेगळीच डिसिजन घेतलं आणि जेईई सोडून ती सीईटीकडे शिफ्ट झाली. तिचा आज ती सीओ-एपी-सीएस मध्ये आहे. गडिंग्लजची स्टुडंट आहे. मला खूप अभिमान आहे. खूप छान स्टुडंट आहे. तिला सीईटीत 99.9 प्लस पर्सेंटाइल मिळाले. सीओ-एपी-सीएस मिळालं. पण तिनं वेळीच डिसिजन घेतलं. तिनं जेईई सोडून दिलं आणि हां, तिला पण चांगले मार्क होते. पण गंमत सांगू का? तिला बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा बोर्डच्या 94 पर्सेंटेज होते. काय चुकला ना निर्णय. पण हे कधी? तुमच्या मुलांना पहिला करू दे जेईई. हां, पुन्हा म्हणायला नको, की मला जेईई करूच दिलं नाही. म्हणतात मुलं, आजकालची जनरेशनच वेगळी आहे. मग हा व्हिडिओ पूर्णपणे पालकांना समर्पित होता. बरोबर आहे की नाही सांगा बघू? मग आता पालक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असतील, तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मग कन्क्लुजनवर येऊया. काय? ॲट द एंड मला रिझल्ट चांगला हवाय. ॲट द एंड मला रिझल्ट हवाय. तो जेईईतून येऊ दे, नाहीतर सीईटीतून येऊ दे. मला तुमचं उज्ज्वल भविष्य बघायचं तुमच्या मुलांचं. मग माझ्या वडिलांचं जे चुकलं, तर तुम्ही चूक करू नका. तुम्ही मुलांचा फॉलोअप घ्या. 10वी चांगले मार्क पाडलेत म्हणून तुम्ही अंधारात राहू नका. तुमच्या मुलांचं बेसिक नॉलेज कच्चं आहे. दुर्दैवाने सांगायला लागतंय मला हे. मग एवढं कच्चं असताना, कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देत असताना, मग अकॅडमीवाले चमत्कार करणार नाहीयेत. तुमच्या मुलांचं बेसिक घेणार नाहीयेत. मी सांगू का तुम्हाला, की इथं मुलांना याची काही कल्पनाच नाहीये. आता कोल्हापूरमध्ये मी एका स्टुडंटला भेटलो. आमचे रिलेटिव्हज आहेत, ते भेटलो. मी जस्ट तिला विचारलं स्टुडंटला, की बाकीच्या बरोबरच्या मुलींचं काय? तर तिने सांगितलं, सगळ्या मुलींचे क्लासेस लावून झालेले आहेत आणि ते शोधतायत क्लासेस. मी त्यांच्या तिला काही प्रश्न विचारले बेसिक, नाही उत्तर देता आली. घाबरतात रे मुलं, घाबरतात. मग तिला मी अजून एक चान्स दिलाय. काय? मी 4 दिवसांनी पुन्हा भेटेन. मी पुन्हा फॉलोअप घेईन, प्रश्न विचारेन. कारण माझी एकच अपेक्षा आहे, की तुम्ही कुठल्याही अकॅडमीत गेला, तिथं जर टॉपमध्ये राहाल, तर तुमचा रिझल्ट आहे. तिथं तुम्ही मागे पडला, तर तुम्हाला पुश करण्यासाठी कोण नाहीये.
मी माझ्या क्लासचं उदाहरण सांगतो. माझ्या क्लासमध्ये टॉपरना मी म्हणतो, "तुझं तू कर. जो करत नाहीये, जो मागे पडलाय त्याच्यावर मला लक्ष ठेवायचं आहे." पण सगळ्या ठिकाणी असं होत नाही. आता साताऱ्यातले पालक असतात त्यांना माहिती आहे, की साताऱ्यात किंवा साताऱ्यात जाऊ दे, क्लासच्या बाहेर सुद्धा माझा बॅनर नाहीये. मुलांचे फोटो मी वापरत नाहीये. कारण माझं म्हणणं आहे, टॉपर हा टॉपरच असतो. तो माझ्याकडे आला म्हणून चांगला रिझल्ट नाही लागला. तर संस्कृती माझ्याकडे जरी नसती, तर तिचा रिझल्ट चांगलाच लागणार होता. कारण ते प्रामाणिकपणे कष्ट घेतायत. प्रामाणिकपणे. मग आता साठी लागणाऱ्या रिक्वायरमेंटसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तो सुद्धा याचाच नेक्स्ट पार्ट असणार आहे म्हणूया आपण. ओके. जेईई करायचं आहे ना, मग या गोष्टी फॉलो करा असं टायटल मी ठेवेन. मग तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता हा व्हिडिओ पालकांना रिक्वेस्ट आहे, तुमचे असे काही मित्र असतील ज्यांची मुलं 10वी तून आता 11वी जाणार आहेत, त्यांच्यावर शेअर नक्की करा. मुलांना साठी क्लास शोधताय ना, मग आज दिवसभर काय अभ्यास केला? जेईई करायचंय ना, पहाटे उठून अभ्यासाला बसला पाहिजे आजपासून. पहाटे 6:00ला बसला पाहिजे, रात्री 10 पर्यंत अभ्यासाला वेळ दिला पाहिजे. त्याबरोबर एक्सरसाइजला वेळ देता आला पाहिजे. डेली ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्याला प्रॉपर मॅनेज केलं पाहिजे. तुमचं सगळं शेड्यूल परफेक्ट पाहिजे. या विषयावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. पण या गोष्टी तुमच्या मुलांना सांगा, क्लासेसवर रिझल्ट डिपेंड नाहीये. नाहीतर क्लासेसवाले करोडोचा बिझनेस करतायत आणि हजारो मुलांपैकी 20-30 मुलं आय-आय-टीत जातात रे, जातातच. त्याच काय एवढं 1000 पैकी 50 गेले. मग बोर्डवर 50 मुलांचे फोटो दिसतील तुम्हाला. अरे कुठल्याही शहरात जावा ना, कुठल्याही शहरात जावा, तुम्हाला सगळे जे बॅनर दिसतायत ते क्लासेसवाल्यांचे दिसतायत. बिझनेस सगळ्यात मोठा हाच आहे सध्या लक्षात घ्या आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय? सगळ्यात इम्पोर्टंट की इथं रिझल्ट पाहिजे म्हणून पालक परिस्थिती नसताना लोन घेऊन ते करतोय आणि पुन्हा पदरी निराशा पडते हे बघवत नाही. मॅडम मला फार वाईट वाटतं जेव्हा माझा रिपीट करायला मुलगा येतो. क्षमता होती, मग वेळीच निर्णय नाही घेता आला. पण त्यामुळे नुकसान होतंय. आर्थिक जाऊ दे हो, आर्थिक कसंही पण मुलगा जर डिप्रेशनमध्ये गेला, तर ते फार वाईट आहे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गोष्टी होऊन द्यायच्या नाहीयेत. फार मोठा व्हिडिओ बनवलाय मी. तुम्ही एवढा वेळ माझं ऐकलं. तुमचं मनापासून धन्यवाद. नेक्स्ट पार्ट पण येणार आहे. तो पण बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवा. ज्या तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा. जास्तीत जास्त मुलांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.